लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. जनतेच्या मनामध्ये जे येईल तेच लोकशाहीमध्ये होत असतं. कोणत्याही सरकारच्या मनामध्ये आले म्हणून सरकार काहीही करू शकत नाही, कारण जनता सार्वभौम असते आणि जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागतं. जनतेला जर वाटत असेल की मतदान हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे तर सरकार देखील काहीही करू शकत नाही. पण सरकारला जर वाटत असेल की मतदान EVMवरती झालं पाहिजे तर जनतेचं ओपिनियन सार्वभौम असतं, कारण जनता ही सार्वभौम असते. आणि म्हणूनच जनतेला जर वाटत असेल की EVMमध्ये घोटाळा होतो तर तो होतोच, आणि म्हणून बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे ही जर मागणी जनतेची असेल तर सरकार काहीही करू शकत नाही. आणि याचीच प्रचिती आलेली आहे कर्नाटकमध्ये. कर्नाटक सरकारने आणि कर्नाटकच्या जनतेने असा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती घ्यायच्या आहेत. आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन त्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थेच्या निवडणुका आता पार पडणार आहेत. कर्नाटकचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, GS संघरेशा यांनी. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता बंगळुरूमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये EVMचा वापर केला जाणार नाही, तर थेट बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात येणार आहेत. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी कायद्याची काही अडचण आहे का, हा प्रश्न ज्यावेळेस त्यांना विचारला गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यासाठी कोणत्याही कायद्याचा अडथळा येत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊ शकतो. सरकार, जनता आणि तिथले काही उच्च अधिकारी आहेत या सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर GS संघरेशा यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की मेच्या नंतर ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्नाटकमध्ये होणार आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये आता बॅलेट पेपर वापरला जाणार आहे. जनतेची मागणी होती की EVMमध्ये घोटाळा होतो, EVMमध्ये फ्रॉड होतो आणि त्याच्यामुळे बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात यावं. आणि याच मागणीचा विचार करून GS संघरेशा यांनी कर्नाटकमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचा विचार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये EVMचा वापर केला गेला आणि अनेक देशांनी EVMचा वापर बंद देखील केला. जवळपास 32 देशांमध्ये सुरुवातीला EVMचा वापर केला गेला होता. त्यातल्या 20 देशांनी थेट EVMचा वापर करणं बंद केलेलं आहे. ज्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात अग्रेसर असलेल्या जपान आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील EVMचा वापर हा पर्याय म्हणून केला जातो, परंतु बॅलेट पेपरवर तिथे सगळ्यात जास्त मतदान होतं आणि तिथे बॅलेट पेपरला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. टेक्नॉलॉजीमध्ये आणि सिक्युरिटीमध्ये अर्थातच जे काही व्हायरस सिक्युरिटी असते त्या सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये हे दोन्ही देश अतिशय परिपूर्ण आहेत. पण तरीही या देशांनी EVMचा वापर टाळला आहे, कारण EVM हे फ्रॉड होऊ शकतं असं या सगळ्या देशांचं म्हणणं आहे. आणि म्हणून जवळपास 32 देशातल्या 20 देशांनी EVMचा वापर बंद केलेला आहे आणि त्यातल्या काही देशांनी EVM हा एक वेगळा पर्याय म्हणून ठेवलेला आहे, परंतु तिथे बॅलेट पेपरला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. अशा प्रकारच्या निवडणुका जगभरामध्ये होत असताना भारतामध्ये मात्र EVMचा वापर सातत्याने केला जातो आहे. EVMवरती अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सत्यनारायण गिल्डा असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील, या सगळ्यांनी EVMवरती आक्षेप घेतलेले होते. 2009मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी देखील निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्या अशा प्रकारची मागणी केली होती. पण त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसनं याकडे दुर्लक्ष केलं. आता तीच प्रक्रिया पुन्हा होते आहे. काँग्रेसमधले लोक अर्ज करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्ष याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. कारण सत्ता ज्या व्यक्तीची येईल ती व्यक्ती अशा प्रश्नाकडे दुर्लक्षच करणार आहे, कारण त्याला असं वाटतं की याच्यामुळे तर आपली सत्ता आलेली आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये फ्रॉड असं काहीही नाही. आणि तेच सातत्याने आपल्याला 2009 पासून पाहायला मिळते आहे. हे प्रकरण कोर्टामध्ये देखील गेलं होतं. सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिका दाखल केली होती. सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की जर लोकांच्या मनामध्ये शंका असेल तर यावरती काहीतरी पर्याय काढला पाहिजे. आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने हे सांगितलं की 2019च्या निवडणुकीपासून आम्ही व्हीव्हीपॅटचा वापर करणार आहोत. आता व्हीव्हीपॅटचा वापर करणार असल्यामुळे लोकांच्या मनामधल्या काही शंका दूर झाल्या, पण पुन्हा यावरती चक्र सुरू झालं की व्हीव्हीपॅटचा वापर देखील केला गेला असला तरी EVMमधला फ्रॉड काही थांबत नाही. आणि म्हणून जनतेने अशी मागणी केली होती की आता निवडणुका या बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजेत. आणि म्हणून सातत्याने याचा रेटा वाढतो आहे.
काँग्रेसमधून याची सगळ्यात जास्त मागणी होते आहे. खरं तर ईव्हीएम भारतामध्ये आणण्यामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे, पण त्याच काँग्रेसला आता ईव्हीएममध्ये फ्रॉड आहे असं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसच आता त्याच्या विरोधामध्ये उठलेली आहे. आणि कर्नाटकमध्ये ज्या काँग्रेसचं सरकार आहे त्या कर्नाटकमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. पण कर्नाटकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा पर्याय निवडणूक आयोगाने जरी वापरला असला तरी या पर्यायाला केंद्र सरकार नेमकं काय उत्तर देते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देते यावरती आणखीन भाष्य झालेलं नाही. पण कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जे अधिकार आहेत ते राज्य निवडणूक आयोगाला आहे. त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असलेले आयुक्त असलेले GS संघरेशा यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण हा निर्णय इतर राज्यामध्ये लागू होईल का आणि भविष्यामधल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल का असे अनेक प्रश्न आहेत. पण जनतेचा जर रेटा असेल आणि जनतेचे जर सातत्याने डिमांड असेल की ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं गेलं पाहिजे तर जनता ही सार्वभौम आहे आणि जनतेलाच या देशाचं संविधान अर्पण देखील केलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये असलेले आम्ही भारताचे लोक हे सर्वश्रेष्ठ आहेत, या देशामध्ये कोणतंही सरकार, कोणतीही न्यायव्यवस्था किंवा कोणतीही यंत्रणा इथे सर्वश्रेष्ठ नाही आहे. इथे सर्वश्रेष्ठ आहेत ते आम्ही भारताचे लोक, कारण लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते आणि जनतेच्या रेट्यापुढे ईव्हीएमचा पराभव होऊ शकतो आणि बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं जाऊ शकतं. पण जनतेचा रेटा मात्र त्या पद्धतीने वाढला पाहिजे. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. जनतेने हा रेटा वाढवला पाहिजे का आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरती येणाऱ्या निवडणुकांचं मतदान झालं पाहिजे का? आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.